गेल्या काही वर्षांमध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत होत चाललेलो आहोत. ओबेसिटी कंट्रोल करण्यासाठी कशा प्रकारे उपचार पद्धतीमध्ये ॲडव्हान्स बदल होत गेलेले आहेत? आता ओबेसिटीला WHO ने एका लाईफस्टाईल डिझीजचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण आता ह्याकडे एका आजारपणासारखं बघू शकतो आणि जसं आपण इतर आजारपणांसाठी औषधं वापरू शकतो, तसंच आता ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कमी करायला सुद्धा आपण औषधं वापरू शकतो. आता आपल्या लक्षात आलंय की लठ्ठपणा हा फक्त चुकीचं खाण्याने किंवा एक्सरसाइज न केल्याने होत नाही. त्याच्यात जीवनशैली चुकीची असेल, जर तुमच्या मेटाबॉलिझमचं संतुलन बिघडलेलं असेल, जर स्ट्रेस जास्त असेल, तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन तयार होऊ शकतं. तुमच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, ज्याच्याने तुमच्या बॉडीत इन्सुलिनचं कार्य चुकतं आणि त्यामुळे तुम्हाला ओबेसिटी वाढू शकते. आता आपल्याकडे काही असे मेडिकेशन्स आले आहेत, लाईक GLP-1 एगोनिस्ट आले आहेत. हे मेडिकेशन्स इन इंजेक्शन फॉर्मचे असतात आणि ह्याचबरोबर आता आपण एक दुसरी यंत्रणा वापरतोय, ती म्हणजे CGM, विच इज कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर. ह्याच्यामध्ये आपण तुमचं रिअल टाईम ग्लुकोज म्हणजे ब्लड शुगर ही मॉनिटर करतो. हे एक वेअरेबल डिव्हाइस आहे, जे तुम्ही तुमच्या दंडावर वेअर करू शकतात आणि मग हे ट्रॅकिंग करून आम्ही मग एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या प्रकारे तुम्ही वेट लॉस करू शकता, हे आम्ही तुम्हाला ॲडवाईस करू शकतो.